पियुषने पटकन कॅब बुक केली आणि काही वेळातच कॅब आली. त्याने पटकन आईच्या पायाला स्पर्श केला आणि स्टेशनवर निघून गेला. वेळेवर पोहोचल्याने पियुषला खूप दिलासा मिळाला. गाडी वेळेवर सुरू झाली. पियुष सामान सेट करून बसला. हळूहळू गाडीतील प्रवासी एकमेकांशी बोलू लागले. पियुषला भूक लागल्यावर त्याने लोणच्यासोबत पराठा काढला आणि खायला सुरुवात केली. आईचे पराठे आणि चहा पिऊन मजा घेतल्यानंतर तो बाहेरची दृश्य पाहू लागला. पियुषला खूप आनंद झाला. तो त्याच्या बहिणीला आणायला जात होता. तेवढ्यात वडिलांचा फोन आला. बेटा, तू व्यवस्थित बसलास? ट्रेनमध्ये काही अडचण आली नाही ना? हो पप्पा, काळजी करू नका, सर्व काही ठीक आहे. संध्याकाळपर्यंत ट्रेन लेट झाली आणि त्याला रात्री 10 वाजता स्टेशनवर पोहोचायचे होते. मात्र रेल्वे 4 तास उशिराने धावत होती. पियुषला काळजी वाटू लागली. रात्री 2 वाजता ट्रेन पोहोचली तर तो बहिणीच्या घरी कसा पोहोचेल? त्या छोट्या स्टेशनवर थांबणे शहाणपणाचे ठरेल का? तो या चिंतेत बसला होता. तेव्हा आईचा फोन आला. बेटा, तुझे वडील सांगत होते की ट्रेन 4 तास लेट आहे. आई, काळजी करू नको, 2-3 तास लागतील. स्टेशनवर एक वेटिंग रूम आहे. मी सकाळी 6 वाजता तिथे थांबून गावाकडे जाईन. रात्री 2 वाजता ट्रेनने पियुषला एका छोट्या स्टेशनवर सोडले. थंडीमुळे त्याची प्रकृती खालावली होती. संपूर्ण स्टेशनवर कोणीच नव्हते हे पाहून तो अधिकच घाबरला. स्टेशनवर चालत तो स्टेशन मास्टरच्या ऑफिससमोर पोहोचला. सर, मला मुंगेरला जायचे होते. मला इथे गाडी मिळेल का? अरे मुला, कुठे उतरलास? या स्टेशनवर सकाळीच घोड्यागाड्या येतील. सर, इथे वेटिंग रूम आहे का? इथे वेटिंग रूम नाही. हे एक छोटेसे स्टेशन आहे. सर, एका कोपऱ्यात राहू शकतो का? नाही, आम्ही इथे कोणाला थांबू शकत नाही. वर्क स्टेशनच्या मागे एक चहाची टपरी आहे. तिथे एक मुलगा काम करतो. त्याचे नाव माहीत नाही, सगळे त्याला छोटू म्हणतात. त्याला जागे कर आणि तिथेच थांब. तो तुला चहा प्यायला देईल. पियुष पटकन त्या वाटेने जायला तयार झाला. हे बघ मुला, इकडे तिकडे भटकू नको. रात्रीच्या वेळी येथे दरोडेखोर फिरतात आणि कुणालाही ठार मारतात आणि सामान लुटतात. पियुषच्या हृदयात धडधडले आणि तो पटकन चहाच्या टपरीवर पोचला. तिथे पोचल्यावर तो जोरात छोटू छोटू ओरडला. काही वेळाने फाटक्या कपड्यातला 10-12 वर्षाचा मुलगा पुढे आला. तुम्ही कोण आहात सर? तुम्हाला काय हवे आहे? कोणी मोठे नाही का? हे चहाचे दुकान कोण चालवते? तुझ्या मालकाला बोलाव. मालक सकाळीच येतील. इथे कोणी नाही. बरं, मला काही काळ इथे थांबायचे होते. मी सकाळी जाईन. ठीक आहे साहेब, सामानात ठेवा. हवेत तर तिथे झोपा. तू इथे काम करतोस? हो सर. चहा पिणार का? हो, बनव. ऐक, तुझ्यासाठी पण कर, मी पैसे देईन. छोटू चहा करू लागला. काही वेळाने तोही आत आला. चहा दिल्यानंतर तो एका कोपऱ्यात बसला आणि प्यायला लागला. तू इथे एकटा राहायला घाबरत नाहीस? नाही सर, ही माझी जागा आहे. मी लहानपणापासूनच इथे राहतो. पण मी ऐकले आहे की इथे दरोडेखोर फिरतात. हो साहेब, काही मिळाले नाही की इथे येऊन चहा प्यायला त्रास देतात. हे ऐकून पियुष घाबरला. घाबरू नका सर, आता कोणी येणार नाही. का? आता इथे ट्रेन येणार नाही. ट्रेन सकाळीच येईल. बरं, तुझ्याबद्दल काही सांग. तुझे खरे नाव काय? माझे नाव नाही सर. कुणी काही नावाने हाक मारतात. तुझे कुटुंब? कोणीही नाही साहेब. आता जे काही आहे ते हे आहे. किती पैसे झाले? राहू द्या सर. नाही, तू ठेव. तुझ्या मालकाला सांगू नकोस. सर, आजपर्यंत मी 1 रुपयाची फसवणूक केली नाही. मी या पैशाचे काय करू? तुला इथून कुठेही जावेसे वाटत नाही? नाही सर, हे माझे जग आहे. मला खूप छान आहे. ते मला कधी शिव्या देत नाहीत आणि जर एखादा ग्राहक माझ्याशी वाईट बोलला तर ते त्याला हाकलून लावतात. तुला नाही वाटत तू अभ्यास करावास? तुला शाळेत जायला हवे? साहेब, आमच्यासारखे लोक या ठिकाणी राहतात, इथेच मोठे होतात आणि इथेच मरतात. पियुष विचारात गढून गेला. त्याच्याकडे खूप काही आहे. त्याच्याकडे आई वडील, बहीण, राहण्यासाठी घर आहे, मोबाईल फोन आहे, शिकण्यासाठी चांगली शाळा आहे, आता त्याचे कॉलेज आहे, त्याला चांगला पॉकेट मनीही मिळतो. वाटेल तिथे फिरायला जा. तरीही कुटुंबाविरुद्ध किती तक्रारी आहेत. ज्याला कुटुंब नाही त्याचे काय? तरीही त्याच्या चेहऱ्यावर समाधान आहे. ना पैशाचा लोभ, ना काही मिळवण्याची इच्छा, ना काही गमावण्याची भीती. तेव्हा पियुषने पाहिले की छोटू त्याच कोपऱ्यात फाटलेल्या घोंगडीवर झोपला होता. पियुषला असे वाटले की जणू त्याच्याकडून विश्रांतीचे क्षण हिरावून घेतले. छोटू झोपला होता. पियुषच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. कालपर्यंत आयुष्यातून किती तक्रारी होत्या. मी माझ्या वडिलांशी किती वेळा भांडलो. कधी बाईकसाठी, कधी मित्रांसोबत फिरायला, कधी आयफोनसाठी. आईबाबांना हे सगळे कुठून मिळेल याचा कधी विचार केला आहे का? विचार करता करता पियुषला झोप लागली.
कोणीतरी त्याला हलवून जागे केले. सर, चहा घ्या. पियुषने चहाचा कप हातात धरला. साहेब, सकाळ झाली आहे. तुम्हाला राईड मिळेल. मालक आले तर रागावतील. चहा पिऊन पियुष बाहेर आला तेव्हा त्याला छोटू दुकान साफ करताना दिसला. त्याला छोटूला काही द्यायचे होते, पण त्याने नकार दिला. साहेब, हे पैसे मालकाला दिसले तर त्याने इतकी वर्ष जपलेल्या विश्वासाला तडा जाईल आणि मग ते मला इथे रात्री राहू देणार नाही. लहान मुलांकडून जीवनाचे धडे घेतल्यानंतर पियुष गाडीत बसला आणि बहिणीच्या घरी निघाला. आज त्याच्या मनात आईवडिलांबद्दलचा आदर खूप वाढला आहे. आता त्याला त्याची सर्व सुखे फिकी वाटू लागली होती. माझी आजची कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल.